पैठण तालुक्यातील मुरमाड शिवारात झालेल्या भीषण अपघातानंतर मृत दुचाकीस्वाराचा हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करण्यात आल्याने माणुसकीचे जिवंत उदाहरण समोर आलंय। गावातील एका नागरिकाने रस्त्याच्या कडेला सापडलेला महागडा मोबाईल कोणताही मोह न बाळगता संबंधित कुटुंबियांकडे सुपूर्द केल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होतंय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमाड येथील अमृत हॉस्पिटल समोर 1 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात रजापूर येथील अनिल यदमळ यांचा जागीच मृत्यू झाला। अनिल यदमळ हे दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जात होते। त्याचवेळी बीडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअप वाहनाने मुरमाड येथे पाचोडकडे जाण्यासाठी अचानक वळण घेतलं। यावेळी मागून येणारी अनिल यदमळ यांची दुचाकी पिकअप वाहनाच्या मागील बाजूस जोरात धडकली। या भीषण धडकेत अनिल यदमळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाई केली होती। दरम्यान अपघातानंतर अनिल यदमळ यांच्या जवळ असलेला सॅमसंग अल्ट्रा कंपनीचा महागडा मोबाईल सापडत नसल्याचे निदर्शनास आलं। नातेवाईकांनी तसेच पोलिसांनी परिसरात शोध घेतला, मात्र मोबाईल मिळून आला नव्हता। त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली। घटनेनंतर 2 दिवसांनी मुरमाड येथील राजू मगरे हे त्या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांना मोबाईल पडलेला दिसला। मोबाईल महागडा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो स्वतःजवळ न ठेवता प्रामाणिकपणे याची माहिती गावचे सरपंच दिनकर मापारी यांना दिली। सरपंचांनी ही मोबाईल सुरक्षित ठेवला। सोमवारी अनिल यदमळ यांचे बंधू विजय यदमळ हे ग्रामपंचायतमध्ये संबंधित घटनेची नोंद करण्यासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी मृत अनिल यांचा मोबाईल हरवल्याची माहिती सरपंचांना दिली। यानंतर सरपंच दिनकर मापारी यांनी तात्काळ राजू मगरे यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर राजू मगरे यांनी कोणताही विलंब न लावता मोबाईल विजय यदमळ यांच्या ताब्यात सुपूर्द केला। या घटनेमुळे दुःखद प्रसंगातही समाजात माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याची भावना व्यक्त होतीये। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।